दिवाळी म्हटलं की घरघरात फराळाचा सुगंध दरवळतो आणि त्या फराळात सगळ्यांची लाडकी सगळ्यांची आवडती म्हणजे करंजी. चला तर मग बघूया ही खास करंजी कशी बनवायची. सर्वप्रथम बनवूया करंजीचं स्वादिष्ट सारण. 1 वाटी रवा, 2 वाट्या किसलेलं खोबरं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या पिठी साखर, अर्धी वाटी चिरलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुके, थोडीशी इलायची पावडर आणि 2 चमचे खसखस. एका कढईत थोडंसं तूप टाकून सर्वप्रथम किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं. त्याचा हलकासा रंग बदलला की बाहेर काढून ठेवायचं. नंतर त्याच कढईत रवा घालून हलक्या हाताने भाजून घ्यायचं. जेव्हा ते सुंदर सोनेरी रंगाचं होईल तेव्हा खोबऱ्यासोबत ते मिक्स करायचं. आता 1 चमचा तुपात खसखस आणि ड्रायफ्रूट तळून घेऊन त्या मिश्रणात टाकायचे. नंतर थोडंसं तूप टाकून थोडंसं गव्हाचं पीठ भाजून तेही सारणात मिसळून घ्यायचं. शेवटी पिठी साखर टाकून सगळं चांगलं एकत्र करायचं आणि आपल्या करंजीचं सुगंधी सारण तयार. आता बघूया पिठाची तयारी. एका परातीमध्ये 4 वाट्या मैदा आणि अर्धी वाटी रवा घ्यायचे. नंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेऊन तूप गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये मोहन म्हणून टाकायचं. चमच्याने सगळं छान मिसळून मग थोडं थोडं पाणी घालून मऊसूर पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचं. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायच्या. करंजीच्या साच्यात एक पुरी ठेवायची, त्यात तयार सारण भरायचं आणि साचा बंद करून करंजी तयार करायची. आता एका कढईत तेल गरम करून करंज्या सोडायच्या आणि त्या सुंदर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि बघा किती सुंदर खुसखुशीत आणि स्वादिष्ट करंज्या तयार झाल्यात. दिवाळीचा फराळ म्हणजे करंजीशिवाय अपूर्णच. प्रत्येक घासात गोडवा आणि परंपरा आणि सणाचा आनंद. करंजीची ही खास रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.